पंजाबराव डक यांच्या सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. चक्रीवादळाला सुरुवात झाली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे चक्रीवादळ सुरू झाले आहे. भयंकर असं चक्रीवादळ आता महाराष्ट्रात दाखल. पुढील काही तासामध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे पुढील काही तासामध्ये महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. चक्रीवादळाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. आज चक्रीवादळ धडकणार. 20 तालुक्यात रात्री अजिबात झोपू नका असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. मध्यरात्री ठीक 12 वाजता भयंकर असं संकट चक्रीवादळाचं येणार आहे. अखेर चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये धडकले. शक्ती नावाचं चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास या 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. बलाढ्य असे मोठे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे. ताशी 120 ते 150 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने हे चक्रीवादळ आता 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये शिरकाव करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मध्यरात्री हे संकट येत असल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. आता 5 दिवसापासून चक्रीवादळ आज येणार उद्या येणार अशा बातम्या येत होत्या. अखेर हे चक्रीवादळ आज मध्यरात्रीच्या सुमारास येणार असल्याची माहिती आत्ताच 10 मिनिटापूर्वी आलेली आहे. चक्रीवादळ गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं महाभयंकर असल्याचं बोललं जात आहे. या चक्रीवादळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ सर्वात पहिल्यांदा 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये दाखल होणार आहे. गेल्या 2 ते 3 दिवसापासून चक्रीवादळ येणार असं वातावरण पसरलेलं होतं. अखेर तो दिवस आज आलेला आहे. भयंकर असं मोठं चक्रीवादळ आता महाराष्ट्रावर चालून येत आहे. आत्ताच 10 मिनिटापूर्वी नवीन आलेल्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. भयंकर असं हे चक्रीवादळ आता येऊ लागलं आहे. या चक्रीवादळाची उंची 120 फुटाच्या वरती आहे. त्यामुळे महाभयंकर चक्रीवादळ येत आहे. शक्ती नावाचं चक्रीवादळ आपल्या महाराष्ट्रावर येत असल्याने महाभयंकर असं मोठं संकट या महत्त्वाच्या 20 तालुक्यामध्ये आणि आता राज्यातील काही जिल्ह्यामध्ये येत आहे. आज राज्यातील 20 तालुक्यामध्ये भयंकर असं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने यामध्ये काही जिल्हे सांगितले आहेत व काही तालुकेसुद्धा सांगितले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये हे चक्रीवादळाचं संकट येणार का याची सर्व माहिती आता इथे मिळणार आहे. आत्ताच आलेल्या नवीन अंदाजानुसार हे चक्रीवादळ कोणकोणत्या गावामध्ये पहिल्यांदा प्रवेश करेल व कोणकोणत्या तालुक्यामध्ये प्रवेश करेल, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे चक्रीवादळ आज रात्री शिरणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता मिळणार आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं मोठं संकट आलं आहे. गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्री महाराष्ट्रावर धडकणार. गेले 2-3 दिवस झालं आता चक्रीवादळ येणार आहे असं बातम्या या ठिकाणी पसरत होत्या. अखेर चक्रीवादळ आज येणार असल्याची आत्ताच 10 मिनिटापूर्वी नवीन अंदाज आता जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्याने गंभीर असा रेड अलर्ट या ठिकाणी आता जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 20 तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. 20 तालुक्यात प्रचंड 120 फूट उंचीचे भयानक मोठे चक्रीवादळ वेगाने धावत येत आहे. मुंबईच्या दिशेने ताशी 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने हे वादळ आता येऊ लागलं आहे. ज्यामुळे काल मुंबईमध्ये प्रचंड पावसाने थैमान घातलं होतं. हे बघा आता यामध्ये 10 जिल्ह्याचा नंबर आहे. 10 जिल्ह्यातील 20 तालुक्यांचा यामध्ये समावेश केला गेल्या 30 वर्षातील सगळ्यात मोठं शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकत पुढे या ठिकाणी आता येऊ लागला आहे. पुढील काही तासात बघा महाविनाशकारी चक्रीवादळ हा
म्हणजे एवढं मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये प्रचंड ताकदीने तुटून पडणार आहे. गेल्या 8 दिवसापासून हे चक्रीवादळ येणार असं चर्चा होती. तर बघा कोणत्या 20 तालुक्यामध्ये हे चक्रीवादळ आज येतं आहे. मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आता 20 तालुक्यामध्ये चक्रीवादळ येणार आहे. बघा, संकट आता महाराष्ट्रावर आलेलं आहे. काल मुंबईमध्ये प्रचंड वादळाने थैमान घातलं. हा आकार तुम्ही टी व्हीला देखील पाहिला असेल. आता तोच आकार 20 जिल्ह्यातील 20 तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. वादळ आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवस महाराष्ट्रात हा आकार माजवणार आहे. हवामान खात्याने आता रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे. ताशी 120 किलोमीटर वेगाने येणार आहे वादळ. आता त्यामुळे झाड पडणार, घरांची पत्रे उडणार, मोठ्या प्रमाणात नुकसान करणार. त्यामुळे आता रेड अलर्ट जारी केला आहे. 10 जिल्ह्यातील 20 तालुक्याचे घराचे पत्रे व उडणार. तसेच तुमचा तालुका यामध्ये आहे का नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा कोणकोणते तालुके आहे आणि कोणकोणते जिल्हे आहे. बरोबर. बघा, रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत. त्यामध्ये अलिबाग, कर्जत, पनवेल, सुधागड, महाड, म्हसळा आणि माणगाव या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस आणि चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके. बघा, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील काही तालुके पैठण, खुलताबाद, गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.